नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता सोनं 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच एवढं सोनं स्वस्त होऊ शकतं का? काय कारण असू शकतं याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं, चला पाहूया. गोल्ड प्राइस 56,000 होगा सोने का रेट. चांदी में भी आएगी तगड़ी गिरावट. या व्हिडिओत जो दावा केलाय तो ऐकून भविष्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना आनंद झाला असेल, कारण सोनं आता 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आला. पण खरंच सोन्याचा दर एवढा कमी होऊ शकतो का? कारण सोनं हा सगळ्यांसाठीच जिव्हाळ्याचा विषय. अनेकांना सोनं आवडतं. काही जण गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करतात, तर हौसेसाठी काही जण गुंतवणूकही करतात. त्यामुळे या दाव्यामागे काय तथ्य आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सोनं 56,000 येणार, आणखीन 40% सोन्याचे दर घटणार. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? युद्धामुळे सोन्याचा दर वाढेल असा काहींचा अंदाज होता, मात्र सोनं आता गेल्या 10 दिवसांपासून उतरत चाललंय. त्यामुळे याचं काय कारण असू शकतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी 24 कॅरेट सोन्याचा मागील 10 दिवसातला दर काय होता त्यावरही आपण एक नजर टाकूया. 13 मार्च 2026 1,58,306 रुपये. 17 मार्च 2026 1,56,538 रुपये. 20 मार्च 2026 1,45,396 रुपये. 23 मार्च 2026 1,38,220 रुपये. ही आकडेवारी पाहिली तर 10 दिवसात 20,000 सोनं स्वस्त झाल्याचं दिसतंय. पण आणखीन 40% सोनं स्वस्त होऊन 56,000 येणार का? सोन्याचा दर कमी होण्याचं कारण काय असू शकतं? युद्धामुळे सोन्याचा दर उतरतोय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं शेअर मार्केटचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांची भेट घेतली. त्यांना हा व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि खरंच सोनं 56,000 येऊ शकतं का हे जाणून घेतलं. आताच्या सिनारिओमध्ये सुद्धा की 56,000 किंवा काय 50,000 पर्यंत सोन्याचा भाव जाईल. जे कोण टेक्निकल अनालिसिस करतात त्यांच्यासाठी आजचा जर तुम्ही गोल्डचा भाव जर बघितला तर 200 दिवसांचे जे मुव्हिंग ॲव्हरेजेस असतात त्याला आज बरोबर तिकडे टच होऊन परत एक रिव्हर्सल आलेली आहे. सो ही चांगली गोष्ट आहे की 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजपासून एक चांगली रिव्हर्सल दिलेली आहे. परत जे टेक्निकल अनालिसिस करतात त्यांनी चार्ट्स बघा, इकडनं एक अजून खालती 5% पण एक खूप चांगला सपोर्ट आहे. सो नजीकच्या काळात तरी असं भयंकर क्रॅशच होईल किंवा काय असं मला आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे वाटत नाही. प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं का तर होऊ शकतं, बट इथनं पुढे 40% सोन्यात म्हणजे खालती जाणं सोनं हे आत्ताच्या स्थितीत थोडं अतिशयोक्ती वाटते मला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. सध्याच्या स्थितीत सोनं 56,000 येणार नाही. सोन्याचा दर कमी होण्यामागे कारण भरपूर आहेत. सर्व देशातील सेंट्रल बँक भरपूर सोनं घेत होत्या. आता या बँकांनी सोनं घेणं कमी केलंय. युद्धस्थितीत सोन्याचे दर कमी होत आहेत. सोनं थोडंफार कमी होऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र एकदम 56,000 सोनं येणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही सोनं खरेदी विक्री करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. व्हायरल व्हिडिओ किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.